नमस्कार मित्रांनो, एपिसोड 5 मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सोडवणार आहेत 1000 महत्त्वाच्या प्रश्नांपैकी आजचे नवीन 50 प्रश्न, जे की पोलीस भरती, तलाठी भरती आणि MPSC UPSC प्लस सगळ्या सर्व सेवा परीक्षांसाठी उपयोगी आहेत. तर प्रत्येक प्रश्नावर आपण लक्ष ठेवूया, कारण हेच प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये 90+ मार्क मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत. तर वेळ वाया न घालवता आजचा एपिसोड नंबर 5 सुरू करूया आणि आपला स्कोअर पोलीस भरतीमध्ये 90+ आणूया. तर चला मग सुरू करूया. चला मग मित्रांनो, आज आपण पहिला प्रश्न पाहूया. पहिल्या पार्टमधील आहे महाराष्ट्राचा इतिहास. आपण या पार्टमध्ये कव्हर करत आहे. तर पहिला प्रश्न आहे, अष्टप्रधान मंडळातील अमात्य या पदवीची मुख्य जबाबदारी कोणती होती? ती राजकोष आणि महसूल व्यवस्था सांभाळणे. तर ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 2 नंबरचा, शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याचे नाव सिंहगड असे बदलले? पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याचे नाव सिंहगड असे बदलले? तर शिवाजी महाराजांनी कोंढाणा या किल्ल्याचे नाव बदलले. त्याचं नाव आता सिंहगड आहे. तुम्ही मला सांगायचं की सिंहगड हे कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंहगड हे कोणत्या जिल्ह्यात आहे हे कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगायचे. पुढचा प्रश्न आहे 3 नंबरचा, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वेदचार्याच्या हस्ते झाला? तर गंगाधर गागाभट्ट यांच्या ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 4 नंबर, अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी झाला? तर अफजल खानाचा वध हा प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला. आता तुम्ही मला त्याचं वर्ष हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं की कोणत्या वर्षी झाला. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही? तर खालीलपैकी दौलताबाद हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा, छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्याचे आदेश कोणी दिले? तर छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्याचे आदेश हे औरंगजेबाने दिलेले आहेत. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 7 नंबरचा, संताजी घोरपडे यांचे मुख्य योगदान कोणत्या क्षेत्रात होते? तर संताजी घोरपडे यांचं मुख्य योगदान होतं मराठा लष्करांची रणनीती बनवणे. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 7 नंबरचा, खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी आहे? तर खालीलपैकी कोणती नदी ही पूर्ववाहिनी आहे? तर खालीलपैकी गोदावरी नदी ही पूर्ववाहिनी आहे. पुढचा प्रश्न आहे, डेल्टा निर्मिती कोणत्या प्रकारच्या नद्यांमुळे प्रामुख्याने आढळते? तर डेल्टा निर्मिती ही पूर्ववाहिनी या नद्यांमुळे आढळते आणि गोदावरी ही एक पूर्ववाहिनी नदी आहे. ओके. पुढचा प्रश्न 9 नंबरचा, पंचगंगा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर पंचगंगा नदी ही कोल्हापूर जिल्ह्यातून वाहते. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 10 नंबरचा, खालीलपैकी कोणती नदी नागपूर जिल्ह्यातून वाहते? तर खालीलपैकी कोणती नदी नागपूर जिल्ह्यातून वाहते? तर तिचं नाव आहे वर्धा नदी, ही नागपूर जिल्ह्यातून वाहते. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 11, गोदावरी नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उगम पावते? तर गोदावरी ही नाशिक, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 12 नंबरचा, मंजिरा नदी खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून वाहते? तर मंजिरा नदी ही मराठवाड्यातून वाहते. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 13, पश्चिम वाहिनी नद्यांचे योग्य वैशिष्ट्य काय आहे? तर पश्चिम वाहिनी या नद्या वेगवान असतात आणि त्यांचा प्रवाह लहान असतो. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न 14 नंबरचा, खालीलपैकी कोणती नदी विदर्भ प्रदेशाशी संबंधित आहे? तर खालीलपैकी वैनगंगा नदी ही विदर्भाशी संबंधित आहे. तर तुम्ही मला वैनगंगा नदीचा उगम कुठं होतो हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भीमा नदी कोणत्या जिल्ह्यात उगम पावते? तर भीमा नदी ही पुणे जिल्ह्यात उगम पावते. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न, कृष्णा नदी कोणत्या समुद्रास जाऊन मिळते? तर कृष्णा नदी ही बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 17 नंबरचा, खालीलपैकी कोणती नदी संपूर्णपणे कोकण प्रदेशात वाहते? खालीलपैकी कोणती नदी संपूर्णपणे कोकण प्रदेशात वाहते? तर ती आहे उल्हास नदी. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर आहे.
पुढचा प्रश्न आहे वर्धा नदी कोणत्या नदीत मिसळते? वर्धा नदी कोणत्या नदीत मिसळते? तर ती मिसळते प्राणहिता नदीत. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 19 पूर्ववाहिनी नद्यांचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेने असतो? तर पूर्ववाहिनी म्हणजे आपण बघू शकतो ही पूर्व नदी, ही पश्चिम दिशा, ही दक्षिण दिशा आणि ही उत्तर दिशा. तर पूर्ववाहिनी या ज्या नद्या आहेत त्यांचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेने असतो? तर त्यांचा उतार आहे पूर्व दिशेने असतो. बरोबर, याच दिशेला असतो. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर खालीलपैकी चुकीची जोडी आहे आता कृष्णा कोयना या दोन नद्यांचा संगम होतो, वैनगंगा प्राणहिता या नद्यांचा संगम होतो, भीमा कृष्णाचा संगम होतो, पण मुळा आणि गोदावरी या दोन नद्यांचा संगम होत नाही. तर मुळा नदीचा संगम होतो, मुळा मुठा ह्या दोन नद्यांचा संगम होतो. त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. त्यास आपण म्हणू शकतो की ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे. आता आपण बघत आहे की नदी प्लस जिल्हा आणि त्यांचा विभाग कुठे येतो. पुढचा प्रश्न आहे 21 नंबरचा गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात येतो? तर गोदावरी नदीचा उगम हा नाशिक जिल्ह्यात येतो. ऑप्शन क्रमांक ए बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न कृष्णा नदी कोणत्या जिल्ह्यात उगम पावते? तर कृष्णा नदी सातारा जिल्ह्यात उगम पावते. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आन्सर आहे. प्रश्न आहे 23वा तापी नदी महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात वाहते? तर ती नंदुरबार या जिल्ह्यात वाहते. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 24 नंबरचा वैनगंगा नदी कोणत्या विभागातून वाहते? तर वैनगंगा नदी ही विदर्भातून वाहते. ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 25वा भीमा नदी कोणत्या जिल्ह्यात उगम पावते? तर ती पावते पुणे जिल्ह्यात. ऑप्शन बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे मुळा नदी कोणत्या जिल्ह्यात वाहते? तर मुळा नदी ही अहमदनगर. पुढचा प्रश्न आहे पंचगंगा नदी कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर पंचगंगा नदी ही कोल्हापूर जिल्ह्याशी संबंधित आहे. ऑप्शन सी हे बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 28 नंबरचा सावित्री नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर सावित्री नदी ही रायगड या जिल्ह्यातून वाहते. ऑप्शन बी हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 29 उल्हास नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर उल्हास नदी ही ठाणे जिल्ह्यातून वाहते. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 30 नंबरचा गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या विभागात वाहत नाही? तर गोदावरी नदी ही कोकण विभागात वाहत नाही. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 31 वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर वर्धा नदी ही चंद्रपूर या जिल्ह्यातून वाहते. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 32 प्राणहिता नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या सीमेजवळ वाहते? तर प्राणहिता ही नदी गडचिरोली या जिल्ह्याच्या जवळ वाहते. ऑप्शन ए हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 33वा कोयना नदी कोणत्या जिल्ह्यात उगम पावते? तर कोयना नदी ही सातारा जिल्ह्यात उगम पावते. आणि तुम्ही मला सांगायचे की कोयना नदीवर कोणतं धरण बांधलेलं आहे. ओके, धरण कोणतं बांधलेलं आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पुढचा प्रश्न आहे 34वा कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वाहत नाही? तर कृष्णा नदी ही पुणे जिल्ह्यात वाहत नाहीत. ऑप्शन डी हे त्याचा बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 35वा गोदावरी नदी कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर गोदावरी नदी ही नांदेड जिल्ह्याशी संबंधित आहे. ऑप्शन ए हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 36वा पेंच नदी कोणत्या जिल्ह्यात वाहते? तर पेंच नदी ही नागपूर या जिल्ह्यात वाहते. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 37 नंबरचा मंजिरा नदी कोणत्या विभागातून वाहते? तर मंजिरा नदी ही मराठवाडा या विभागातून वाहते. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 39 तापी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर तापी नदी ही नंदुरबार या जिल्ह्याशी संबंधित आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर आन्सर आहे. प्रश्न 39वा आहे भीमा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वाहत नाही? तर भीमा नदी ही रायगड या जिल्ह्यात वाहत नाहीत. ऑप्शन डी हे बरोबर आहे. मित्रांनो,
पुढचा प्रश्न आहे 40 नंबरचा, खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? अचूक म्हणजे कोणती पाहिजे? बरोबर पाहिजे. बरोबर जोडी ओळखायची आपल्याला. तर आता यामध्ये सावित्री नदी पुणे जिल्ह्यात नाही वाहत किंवा पुणे जिल्ह्यात तिचा उगम होत नाही. तापी नदीचा पण तापी नदी औरंगाबादमध्ये वाहत नाही. वैनगंगा रत्नागिरीमध्ये नसते. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कृष्णा नदी ही सातारा जिल्ह्यातून वाहते, म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं अचूक उत्तर. म्हणजे आपल्याला काय सांगायचं, बरोबर उत्तर आहे की कृष्णा नदी सातारा जिल्ह्यात आढळून येते. पुढचा प्रश्न आहे 41 नंबरचा, महाराष्ट्रातील कोकण विभागातून सरळ अरबी समुद्रात वाहणारी नदी कोणती? तर महाराष्ट्रातून सरळ अरबी समुद्रात जाणारी नदी आहे महाराष्ट्रातून सरळ अरबी समुद्रात जाणारी नदी जी आहे आपण तिला काय म्हणतो, सावित्री नदी. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचा बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 42वा, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम? ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी आहे? तर खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी आहे? तर ती आहे गोदावरी नदी. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं बरोबर आन्सर आहे. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 44 नंबरचा, खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडे वाहते आणि बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते? तर ती आहे ती आहे गोदावरी नदी. पुढचा प्रश्न पाहूया आपण 45वा, गोदावरी नदीचे उल्लेखनीय उगमस्थान कोणते आहे? तर ते आहे सह्याद्री त्र्यंबकेश्वर मध्ये तिचं उगमस्थान आहे. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 46, पेंच नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ती आहे गोदावरी नदीची. ऑप्शन क्रमांक ए त्याचं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे मुठा नदी कोणत्या नदीत मिसळते? तर मुठा नदी ही मुळा या नदीत मिसळते. वारणा नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ती आहे कृष्णा या नदीची उपनदी. तर मित्रांनो आपण पुढचा प्रश्न पाहूया 49वा, पेंग नदी कोणत्या नदीचा भाग आहे? तर पेंग नदी ही गोदावरीची नदीची एक काय म्हणतो आपण, तिचा भाग आहे. तर ही कशी होते माहिती आहे का? पेंग, तिथून पुढे मिळते आपल्याला वर्धा नदी, तिथून पुढे आपल्याला मिळते प्राणहिता नदी, तिथून आपल्याला मिळते गोदावरी. तर ही पेंग ही गोदावरीच्या खोऱ्यात आहे. पुढचा प्रश्न आहे 50वा, प्राणहिता नदी खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांचा संगम तयार करते? तर प्राणहिता नदी कोणत्या दोन नद्यांचा संगम करते? आता इथं आपण बघितलं प्राण नदी, प्राणहिता, बरोबर, प्राणहिता नदी. मग आपण काय म्हणतो, एक वर्धा नदी तर एक फिक्स झाली, बरोबर. वर्धा जिथे आहे तिथे आपण सिलेक्ट करू शकतो. आता इथे ऑप्शनमध्ये वर्धा कुठेच नाही आहे. प्लस वैनगंगा नदी. तर या दोन नद्यांचा संगम मिळून वर्धा नदी ही प्राणहिता नदी ही तयार होते. जर मित्रांनो एपिसोड 5 मधील तुम्हाला सोडवलेले 50 महत्त्वाचे प्रश्न आवडले असतील आणि तुम्हाला हे प्रश्न मदत करतील आणि तुमच्या 90+ मार्क तयारीमध्ये बूस्ट करतील, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून एपिसोड 6च्या मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स मी तुम्हाला लगेच व्हिडिओ अपलोड करू शकतो. आणि हो, शेअर करायला विसरू नका, कारण तयारीतील मित्रांसोबत आपण जर हा व्हिडिओ शेअर केला तर तयारीची ताकद सामायिक केल्याने वाढते. तर चला मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, एपिसोड नंबर 6. तोपर्यंत तयारी करा आणि तुमच्या यशाच्या एक पाऊल जवळ जा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.